नमस्कार मित्रांनो, डांगणवाल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत. मित्रांनो, आज आपल्या घरी हे पाहुणे आलेत. सुरेश साहेबराव गायकवाड, सुरेश साहेबराव गायकवाड, राहणार बेलापूरचे. बेलापूरचे राहणारे. तर त्यांच्याशी आपण थोडंसं बोलू. तर मग दादा, तुम्ही आता कुठून आले? तुमचं नाव गाव सांगा. आमचं नाव सुरेश साहेबराव गायकवाड, राहणार बेलापूर, तालुका श्रीरामपूर, अहमदनगर जिल्ह्यातून येतो आम्ही. हां, इकडं दरवर्षी डांगणा भागामध्ये आपली भवानी आई दरवर्षी येते. आणि हे तुम्ही कधीपासून करता बुवा? आज्या पंजापासून आपलं हे चालू आज्या पंजापासून आमचं ही देवीचा ठाणा घेऊन येतात. तुम्हाला चांगला माहिती. इकडं लेकरं बाळं झाल्यात, मुलं बाळा झाल्यात. आता ह्या नवसांचे फोटो आपल्याला लोकांनी फेडल्यात. आपल्या वाडीतले किती जण फेडल्यात पाहिलं का नवस? तर हे आपल्या इटालच्या नवस बघा किती फेडलेले आहेत. मुलगा झालेले, पाठीमागं नाव पत्ता समजाय किसन ढगळ्याला मुलगा झालेला नवस हे दिलेले बघा आपल्याला. हरिभाऊ जडे, रत्तनवाडी. एवढे नवसा झाल्यात आपल्या, एवढं नवसा झाल्यात, मुलं झाल्या, बाळा झालेले आहेत बघा. आज्या पंजापासून या गावाला आपण भेट घेतो. 1-1 ग्रामच्या न दिल्या, अर्धा ग्रामच्या न दिलेले आहेत. आपल्या म्हणजे सोयीच्या ना देवाला काहीतरी बाबा आपण दान करायला पाहिजे. ही भवानी आई ही वर्षातून एकदा येतं ना. ही भवानी आई गावात ढोलकीची आवाज आली तर या लोकांना आरुळी येते. संक्रांती 2 सवाल सांगून जातात. पण संक्रांती यावर्षी होऊन गेली. संक्रांती होऊन गेली. आमच्या मागं कामं धंदे. हे बघा नवसाचे फोटो आहेत आमच्याकडं. मूल झाले, बाळ झालेली तर बघा. पाठीमागं नाव पत्ता ॲड्रेस बघा. प्रत्येक गावांचे हे बघा. पोलीस नगर जिल्ह्यात पोलीस झालेले आहेत. त्यांनी नोकरीला लागल्यानंतर आपल्याला देवीला नवस फेडलेले आहेत नगर जिल्ह्यामध्ये. हो, आता हे बघा अर्धा ग्राम नथ फेडलेले आहेत. सोमनाथ काय पाठीमागं नाव पत्ता ॲड्रेस आहेत. सोमनाथ बांगर. सोमनाथ भांगरे. त्यांना मुलगा झाल्यावर अर्धा ग्रामाचा न दिलेले सोमनाथ भांगरे. सोमनाथ भांगरेला मुलगा झाल्यानंतर अर्धा ग्रामाचा नथ देवीला वाहिले. हे बघा पाठीमागं नाव पत्ता ॲड्रेस एवढा आपला ओळख आहे. पांजऱ्या गावामध्ये 4 मुली मागा मुलगा झालेले आहेत. 1501 रुपये नवस फेडले. मुतकेलगाव. तो भीमा इटे. मुतकेल गावात भीमा इटे. तिने नवस दिलेले 5,551 रुपये नवस. भीमाला मुलगा झाला. त्याला नवस दिल्यात. नवसाचा फोटो दिला. आपली एवढी ओळख आहे डांगण गावात. बरोबर. पेनशेत गावात मुली मागं मुलगा झाला 5,051 रुपये. पेनशेत गावात झालेले. घाटघर गावामध्ये मुलगा झाल्यानंतर 1 ग्रामाचा नथ. घाटघर गावात पाठीमागं नाव पत्ता किरण रमेश सोंगाळ. किरण रमेश सोंगाळ. 1 ग्रामाचा नथ दिलेले. सुपामध्ये 5 नारळ लावल्यात. 1.25 पायले तांदूळ दिली. हे बघा आत्ता नवस दिली बघा. नवस आत्ता. पाठीमागा नाव उर्दोना पांजरा. एकनाथ सोमनाथ गिरे. उर्दोनाचे नवस दिलेले 13,051 रुपये. मुलगी मागा मुलगा झाल्यावर नवस दिला 13,051 रुपये नवस. नाव वाचलं का? एवढे जणांचं. जरकाटी. 30 वर्षानंतर लग्न झालं या माणसाचं लग्न झालं. नवस दिला. हरिभाऊ जडे, रतनवाडी, ठोकळवाडी. मग रतनवाडी पैसे माहिती आहे का?
मुलगी होऊन 10 वर्ष झाले, त्याच्या मागा पाठीला पाठ लागत नव्हतं. आता 2 मुलं झाल्यात, नवस दिल्यात. जराकाठी अर्धा ग्रामाचा नथ दिली, जरकाठी गावात, संगमेर तालुक्यामध्ये. हां झालं निघलं. म्हणजे तुम्ही सगळे तिथून फिरतच हां. बुवा असं आपलं. समजा इकडं पर बेलापूरहून निघाला, हां सोनगाव, जरकाठी, शिपलापूर, पानोडी, हां असा हिंडत आम्ही पार इकडे येत असतो. इथून येणार हा, आणि मग इथून परत मग परत घरी जाणार. आणि मग डायरेक्ट परत पुढच्या वर्षी. हा, माग आलता नाही. उद्या सक्रात का काहीतरी हा, ते दिवशी आलता ना. रतन वाढला मी हा. पाहिला होता इथे तुम्हाला. पण इथं टाइमच नाही पुरला आम्हाला. टाइम झाला बाई, 6 वाजून गेल्यात आम्हाला. आणि रात्री कोण वाढील आपल्याला, मग त्याच्यामुळे लेट झालं या वर्षी. गावठा, रतनवाडी गावठा, मला इडाय थांबल्या तिकडे खायला. रतनवाडी गावठामध्ये 2 ग्रामचं मंगळसूत्र दिलं. पाठीमागा नाव, पत्ता, वाळूबा गजडे. वाळू बागा झडे, वाळू बागा झडे. 25 वर्षाच्या नंतर मुलगी झाली, 2 ग्रामचं मंगळसूत्र दिली. हां हे ठेवला असतं. हां हो का? कोयटा अंबाला. ती घेसेल ना बाय. हा, घेऊ ना बाई, चहा घेऊ. वय वय ठेवू. इथं आपल्या वाडीमध्ये 2 भावाला 2 मुलं झालेत. इथं खाल्ल्यावर कोण रे? नाव असतात. केशव राजेंद्र उंबरे. हा हा त्यांना 2 भावांना 2 मुलं झाले. केशव. आपली एवढी डांगण बागात ओळख आहे, आपल्याशिवाय कोणी येत नाही. इकडूनच झालाय त्या तुमच्या. हा. आणि मग याला तुम्ही परंपरा आहे आमची. नाही सगळं देवीच्या भरोश्यावर नवस हा, का काही देवीच्या औषध. बऱ्याचशावर औषध, जडीबुटीचं औषध देतं. आणि देवीचा सत्व आहे. मुलाबाळा झाल्यानंतर देवीला आमचा नवस इसरत नाही. हां दरवर्षी नवस देतात. एखाद्या वर्षी गरिबी असली, त्यांच्याकडे पैसा पाणी नसलं तर परत पुढच्या वर्षी देतात. हे बघा, हे जावळ काढले बघा, लेकरांचे जावळ काढलेले आहेत. चांदीच्या पाळणा वाहिलेले बघा. हां हे बघा, चांदीच्या नथं वाहिल्यात, चांदीच्या पाळणा वाहिल्यात. हे बघा, देवीची बघून घ्या. हे बघा, नाकाला बघा मुरण्या टाकलेले बघा. 1 ग्राम, अर्धा ग्राम पायातले जोडो, अर्धा ग्राम देवीला. या देवी संघ गर्व वागत नाही. या देवीचं नवस चुकून देत नाही, नवस आणून देतात, घरापर्यंत पोच करून देतात. आणि आता काय चाल हां, हे पाळणा त्यांना मूल बाळा झालं जे. पाहणार. हां, देवीला पाळणा देतात, समजा देतात. मग आता या वर्षी येऊन गेल्यानंतर आता डायरेक्ट पुढच्या वर्षी आता येणार. पुढच्या वर्षी, या वर्षी येऊन गेल्यानंतर आता पुढच्या वर्षी येणार. हां संक्रांतीच्या अगोदर 8 दिवस 15 दिवस इकडे फिरणार. फिरणार. पण संक्रांती झाल्या तरी बी आपल्या गावात येणार. येऊ जाणार. जे गावात राहिलेले ते गावात येऊन जाणार. हां, पण देवी जर गावात आली, इडा पिडा समजा घेऊन जाते. अंगावरचं सर्दी, परस, डांगी, खोकलं समजा निघून जाणार. हां, ही देवीला लोक लई मानतात. इकडं कोकण भागात लई मानतात. कोकण भागात झाला, कालच्या भागात झाला, संगमेर तालुक्यात झाला, चाळीसगाव, धुळा, कांदेज भागात, लासनगाव, निपाड, येवला, उगाव, पार शिवडी, पार तिथपर्यंत आम्ही पार हिंडत राहतो. हां, संक्रांती भागाला कोकण भागात राहतो. संक्रांती भागाला कोकण भागात, शिवरात्री भागाला संगमेर अकोला भागात, ओळी शिमगा भागात, चाळीसगाव, धुळाकडे जातो. आणि मग दिवाळी दसऱ्याला येवला, लासनगाव, चांदोड तालुक्यामध्ये फिरणार. आता राष्ट्रामध्ये आमची आई फिरणार मरेल. आणि मग जर समजा एखाद्याला संपर्क साधायचा असेल तर तर मग त्यांना फोन नंबर देतो आम्ही. फोन नंबर, पत्ता हां तुमचा. आमच्याकडे येऊन जाते. ते किती लांबी असल्या तर आम्हाला फोन करून घेतात. हां, फोनवर बोलून घेतात. बाबा कुठे तुम्ही, लांब असलं तर या गाडीवर आमचं काम आहे, मुलाबाळांचं काम आहे, लग्न कार्यांचं काम आहेत. मग तेव्हा लोक फोन लावतात. मग हां मग तुमचा नंबर सांगा हां, एकदा. ते तोंडी पाठ नंबर नाही आहे, हां त्याला ते मोबाईलमध्ये काढून ते नंबर टाकावा लागेल. बरं बरं चालेल. हां, पहिला जुना नंबर होता आपला 88-88चा, तो नंबर बंद झाला. आता नवीन नंबर आहे, ती अजून तोंडी पाठ केलेलं नाही. बरं ओके. मोबाईल म्हणून घे ना. अगं भवानी आई आली, भवानी आई आली, वर्षाची भेट घेऊन येते. तिळ संक्रांतीला भवानी आई वर्षातून येऊन जाते. या
वर्षी तिळ संक्रांती 14 जानेवारीला संक्रांती होती. अगं, संक्रांती सवाशीन बहिणीनं संक्रांती घेतली होती. पिवळी साज अंगावर नेटली होती. पिवळी माळ गळ्यात घातली. पिवळे कोको कपडा लावली. आई म्हणती नटून कुटून बघा खालच्या बागाला वाघावर बसली होती. वाघावर बसून बघा खालच्या बागाला वाघावर बसून बघा वरच्या बागाला चालली. 14 तारखेला बुधवारची दिवस संक्रांती दिवस बघा हिरोदी वागू नका. कोयता घेऊन लाकडाला सरपणाला जाऊ नका. रानातली गौरी रानातली लाकडं येचू नका. तळावरचं पाणी 3 अंडे आणू नका. नदीवरचं पाणी 3 अंडे आणू नका म्हणती. यावर्षी बघा गाड्या मोठ्यांची बघा पार तरस होणार. सायकल मोटरींची बघा पार तरस होणार बघा. यावर्षी बघा शिवरात्री चैत्री पर्यंत बघा 14 तारखेपासून पार तरस होणार. बहिणी म्हणती सूप घे म्हणती. सुपात मदर घे म्हणती. कुकू करंडा दिवाची तेल घे म्हणती. आई म्हणती 51 रुपये 101 रुपये दिवीला म्हणती. आई वर्षातून भवानी आई येते. या वर्षी 11 रुपये दिसत नाही. या वर्षी दिवला अगरबत्ती दिसत नाही. आई बहिणी विसरू नका. अरे हे तोंड गोड केलं म्हणती साखराची मार म्हणती. हे बघा माझी बहिणीना दिले म्हणती गे. नाव सांग. नामदेव महादेव भांगरे. नामदेव भांगरे भाऊ ना बघा 51 रुपये देणगी दिली. 51 रुपये देणगी दिली. एक हाताने धर्म केली. वाडा बरू दे गादी सुखी राहू दे. इडा पिडा माग हटू दे. म्हणतो लक्ष्मी माहिती
नाही भेटणार. बघ पुढे लावतो बघतो. आई व व मला. आनंदा घेतली ती देव देव तुला म्हणून. त्याची आई बापा लांब आहेत, हा. पण बुवा कोणी गावाला राहत्यात शेलरला. नाही का आई सुभाष भाऊ शिकू नको शिकू नको. तर का ग म्हणती वाजत गाजत तुला घे ग देवी लोका वनार वनार वनार. ला माहित आहे याला. नाही तुला हे बघा, ज्यांना मूल बाळ होत नसल, लग्न होऊन 10 वर्षे 15 वर्षे 20 वर्षे असत, तर तिने आपल्याला फोन करून सांगावा. ज्यांचं लग्न जमत नाही, सोयरीक जमत नाही, तिने फोन करून सांगावा. ओके.